गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रथमेश शेळके. मी मा मी 11वी-12वीला इथं आलो होतो. त्या टायमाला मला फक्त एक क्लास मिळाला होता बायोचा. चांगला, म्हणजे तो क्लास की काही चेंज करण्यासारखा नव्हता. बाकी मला केमिस्ट्री पण नव्हतं आणि फिजिक्स पण नव्हतं. 11वी-12वीला पेपर दिल्यानंतर मार्क्स तर कमी येणारच होते. क्लास काही चांगले नव्हते. गायडन्स सर्वात इम्पॉर्टंट असतं. मग मी काळे सरांकडे होतो बायोला. तर मग सरांना विचारलं, म्हणजे काळे सरांना विचारलं मी, सर मला काही फिजिक्स पण नाही आणि केमिस्ट्री पण नाही, तर मग काय करू, कोणाकडे जाऊ, कसं करू. सरांनी मला फिजिक्सचे 2 क्लासेस सांगितले होते त्या टायमाला. मी सर्वात प्रथम म्हणलं डेमोसाठी सरांकडे जाणार आहे, तांगडे सरांकडे. विचारलं पण, खूप जणांना विचारलं कुठं जाऊ, काय करू. डेमोला जसं गेलो मी, पहिल्याच दिवशी म्हणलं मला सरांकडेच लावणार आहे क्लास. म्हणजे तांगडे सरांना एक वेळेस बघितलं की असं वाटलं म्हणजे इथंच माझं फिजिक्स चांगलं होणार आहे. मग सरांकडे चालू, पण त्या टायमालाही माझं असं नव्हतं की क्वेश्चन जास्त सॉल्व्ह करत होतो, काय नव्हतं. मूड नव्हता, म्हणजे जीवावर यायचं क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागले, प्रॅक्टिस नाही, काही नाही जास्त. 2 वर्ष फक्त बायो केलं जरासं, मग कुठं प्रॅक्टिस जास्त, एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा त्याच्यावर कल नव्हता जास्त. मग सरांकडे गेल्यानंतर, सरांना भेटल्यानंतर, सर कधी बोलून घ्यायचे त्या टायमाला. अगोदर क्लास इकडे अलीकडेच होता, तर मग सर संध्याकाळी पण बोलून घ्यायचे, क्वेश्चन सॉल्व्ह करा, म्हणजे डाऊटला बोलवायचे. तर सरांकडे जाऊन जाऊन इतकं असं कॉन्फिडन्स आला होता सरांसोबत बोलून. सरांनी स्वतःनी म्हणजे असं फ्रेंडली राहून असं कॉन्फिडन्स तयार करून दिला होता माझ्यात, की येईल कधी पण, येईल कधी पण, कोणतेही क्वेश्चन विचारेल. म्हणजे सरांना क्वेश्चन विचारून विचारून मग मी क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू केले. जास्त समजा सरांसोबत असल्यामुळं कोणताही डाऊट असो, कधी असो, म्हणजे कितीही सिंपल असो, सर त्याला सांगायचे. माझा एक क्वेश्चन होता, म्हणजे मला इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह सगळ्यात अवघड जायचं स्टार्टिंगला. तर तो क्वेश्चन मी म्हणजे 4 ते 5 वेळेस विचारला असं, आणि 4 ते 5 वेळेस सरांनी त्याच पद्धतीने सांगितलं होतं मला. तरी लास्टला मी तो क्वेश्चन समजत नव्हता. तर नंतर म्हणजे कधी सरांनी असं म्हणलं नाही की मी सांगणार नाही तुला, की काही नाही, सांगायचेच सर. कधी असं असं एकच क्वेश्चन खूप वेळेस विचारल्यानंतर कोणी आता राग येणारच राहिला, रागाने सांगते तुला एकच क्वेश्चन येणार नाही, असं नाही होणार, तसं नाही. पण सरांनी तसं काहीच केलं नाही. सरांनी तो क्वेश्चन सांगितला म्हणजे सांगितला, तसं सांगितलं म्हणजे असं वाटलंच नाही सरांना, मला जाणवलंच नाही की सरांना असं वाईट वाटतंय की एकच क्वेश्चन विचारला, इतकं सेकंड नाही याला. म्हणजे प्रत्येक पॉईंटवर सर सगळं सांगत होते मला. मग माझ्या जरासा फिजिक्सचा कल वाढला, मग फिजिक्सचे मार्क वाढायला लागले होते. पण सर असं नाही की इंडिव्हिज्युअल क्लासेसचे फक्त फिजिक्सच्या क्लासेस मग मी फिजिक्सवरच लक्ष देणार. सर प्रत्येक म्हणजे माझे तर तिन्ही विषयाचे मार्क सरांमुळेच वाढलेले. चांगले सर, थँक्यू सर, माझे तिन्ही विषयावर लक्ष देण्याबद्दल. म्हणजे आता मला फिजिक्सचा वाढले होते, पण मग केमिस्ट्रीला कमी आले होते मार्क्स त्याच्यानंतर. मी रिपीटर आहे, तर मग केमिस्ट्रीला कमी आले. सरांनी दुसऱ्या वेळेस म्हणजे सरांचा क्लास फिजिक्सचा, आणि सर मला फिजिक्सचे, फिजिक्स सरांना कॉन्फिडन्स होता की हा फिजिक्सला मार्क घेऊन येईल. पण मग केमिस्ट्रीला मार्क्स नव्हते. सर पेपर झाला की केमिस्ट्रीचे मार्क्स विचारायचे, केमिस्ट्रीला किती आले, केमिस्ट्रीला किती आले. म्हणजे कमी आले की सर सांगायचे कशात कमी आले, कशात नाही. सरांना म्हणजे माझ्या केमिस्ट्रीत कशात वीक आहे, कशात स्ट्रॉंग आहे, हे सगळं सरांना माहिती होतं, फिजिक्सचा क्लास असूनही. म्हणजे तिन्ही पण ते प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह केले माझे फिजिक्सचे. म्हणजे केमिस्ट्रीचा आता सरांनी एक वेळेस मला बोलून घेतलं होतं केमिस्ट्रीत काय हार्ड जातं काय नाही. तर मग मी म्हटलं सर ते नेहमी रिॲक्शन लक्षात राहत नाही, काय नाही. तर मग सरांनी आमच्या एनसीसीला मी होतो केमिस्ट्रीसाठी, तर सरांनाही सांगितलं, निकम सरांना, की नेमिंग रिॲक्शन मुलांना अवघड जाते म्हणून. सरांनी मग लिस्ट तयार केली, पूर्ण नेमिंग रिॲक्शनची लिस्ट तयार करून म्हणजे आम्हाला पाठ करायला दिली होती. सरांनी स्वतः सांगितलं होतं त्यांना आम्हाला असं असं अवघड जातं. म्हणजे बारीक बारीक बाकीच्या विषयांवर पण लक्ष देत होते सर, की म्हणजे सगळं आलं पाहिजे. सरांचा कल असा नव्हता की माझ्या फिजिक्सचा आहे ना माझा क्लास, तर मग माझाच टॉपर आला पाहिजे, मी माझ्या विषयावर लक्ष देईन, माझा टॉपर आला पण झाला, मला फोटो छापायला भेटन झाला. पण तसं काही करत नव्हतं सर, तिन्ही विषयावर सरांचा कल याच्यावरच होता की मुलांचे नंबर लागले पाहिजे. असं म्हणत नव्हते सर, याचा फिजिक्सचा चांगला आहे ना तू फिजिक्सच कर, अजून प्रॅक्टिस कर फिजिक्सला, असं म्हणत नव्हते की तू 5 6 तास फिजिक्सच करीत राह, बाकीचं काही नाही होऊन जाईल. तसं तसं म्हणायला बी चालतं ना. फिजिक्सचा टॉपर आला, सरांना काय करायचं, मग सरांना बी फोटो छापायला भेटतो. त्याला तसं नाही सरांचा, म्हणजे इथं अख्ख्या उस्मानपुरामध्ये मी तर आता भरपूर मुलांसोबत राहून आहे ना, कोणत्याही क्लासला मुलं असू द्या, बाकीच्या फिजिक्सच्या क्लासला असू द्या, बाकी दुसऱ्या कोणत्याही केमिस्ट्रीच्या क्लासला असू द्या, पण बाकी दुसऱ्या फिजिक्सच्या क्लासलाही जर मुलं असले ना, तरी तांगडे सरांना कुणीच नाव ठेवू शकत नाही. म्हणजे पूर्ण उस्मानपूरमध्ये असे एकमेव क्लास नाव घेतो. आता म्हणते ना दुसऱ्या क्लासेसला मुलं असले ते म्हणते नाही ते क्लासवाले असे नाही, आमच्याच क्लासचं नाव घेईल. पण बाकीच्या क्लासला जरी असले मुलं तरी तांगडे सरांना कोणी काहीच म्हणू शकत नाही. म्हणजे इतके चांगले चांगले सर आमचे तिन्ही विषयावर लक्ष देतात.
विषयावर लक्ष द्या की मुलांना नंबर लावण्यासाठी सगळ्यात जास्त सर आम्हाला विचारून घ्यायचे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. आम्ही म्हणायचो सर आम्हाला क्वेश्चन लॅबमध्ये अभ्यास होत नाही सर डिस्टर्ब होतं. सर मग लॅबमध्ये अभ्यास होत नाही सरांनी साईडचा हॉल घेतला आणि स्वतःचीच लॅब चालू केली. म्हणजे प्रत्येकाचं आता मग सरांना म्हणायचं आम्ही सर आम्हाला जेवण पण चांगलं नाही सर म्हणजे आता मी मेस पण चालू करू काय काय करून म्हणायचं सर म्हणजे आता उन्हाळ्यात पण समजा ते गरम व्हायचं सगळं सरांना जाऊन सांगायचं आम्ही सर असं व्हायला लागलं सर बारीक बारीक गोष्टीवर लक्ष द्यायचे सरांनी कूलर पण लावले बाकी एक भरपूर गोष्टी सरांना मी तरी माझा नंबर लागायला आज इथं चान्स भेटला मला बोलायचा फक्त तांगे सरांमुळे माझे तिन्ही विषय तांगे सरांनी केले. शिक्षक म्हणल्यावर कसं राहणार आहे ते शिकवणार राहिले आणि सांगणार राहिले असंच करा तसं करा पण सर शिक्षक नाहीचे सर गुरु आहे माझ्यासाठी. म्हणजे इथं उस्मानपुरामध्ये होतो तर मला कोणाचा सपोर्ट नव्हता काय नव्हता. मी म्हणजे माझ्या वडिलांसारखा सपोर्ट होता. ज्यावेळेस सर सरांकडे गेले की सर बसून घ्यायचे सर ज्यावेळेस खांद्यावर हात ठेवायचे ना तर मला असं वाटायचं माझ्या वडिलांनी हात ठेवला म्हणजे मला खूप सपोर्ट मला असं वाटतच नव्हतं मला काही जरी झालं मी तांडे सरांना सांगणार सर असं झालं म्हणजे असं माझ्या वडिलांसारखेच आहे सर. बाकी म्हणजे बाहेर पण कुठं पण भेटलं सर असं नाही की क्लास पुरतं लक्ष देणार. बाहेर कुठं भेटलं गाडीतून चालले सर कोणी जर बाहेर दिसलं की सर त्याच्याकडे स्वतः जाणार गाडी पकडून त्याला बोलणार तू बाहेर कोण फिरायला लागला कुठं चालला काय चालला विचारणार सगळं विचारणार. आता ग्रुप मध्ये चहा प्यायला जायचे पुढं तर सर त्यांना मी म्हणतात आता चाललं 1 घंटा त्याच्यातच जाणार आहे म्हणून लक्ष त्याच्यावर पण असायचं बाहेर लक्ष आतमध्ये लक्ष सगळीकडे लक्ष असायचं सरांचं. आम्ही कुठे ग्रुपमध्ये चाललो की असं गाडी दिसली सरांची आता सगळ्यांना गाडी पाठवते गाडीचा नंबरही पाठवतो सगळ्यांना गाडी लांबून दिसली की सर बाजूला जायचे सगळे ते जुनाच आठवण येते शाळेत जसं वाटायचं कोणी सर दिसलं मारते सरांनी कधी मारलं नाही सर मारित नव्हते काही नव्हते पण राग आला तर मग बोलून इतकं शांत करून टाकायचं फिरून कधी हिंमत नाही व्हायची बोलायची. आता सरांना राग जरी आला सर का असे धावत नव्हते बोलत नव्हते पण सर 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 म्हणायचे मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो ती स्टोरी काही दुसरी स्टोरी नव्हती त्या मुलाची स्टोरी ती पण त्यालाच बनवून सांगत होते सर तू लागणार नाही असं त्या पद्धतीने बनवून सांगत होते सर म्हणजे तिचं नाव नाही घेणार पण सगळं तेच ज्यांनी ते एखादा आता क्वेश्चन सॉल्व्ह नाही केला समजा आता क्लासमध्ये कोणी एक जण मोबाईल वापरत होता समजा मोबाईल वापरायला लागला क्लासमध्ये असताना समजा काही असेल कॉल येत असेल तर सर त्याने म्हणणार की तू मोबाईल वापरला सर म्हणजे तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो सर लगेच स्टोरीमध्ये समोरच म्हणणार एक मुलगा होता तो असाच क्लासमध्ये एक वेळेस मोबाईल वापरायचा असं काही बनवायचे आणि मग इथेच नंबर नाही लागला तो आता इकडे हे काम करायला लागला ते काम करायला असं सांगायचं मला लागलं सर. आता सरांनी माझा एक आता आम्ही म्हणलो होतो सर आता कित्येक जण आता अभ्यास करून मार्क घ्यायला आपल्या सगळ्यांनाच वाटतं ना आपण अभ्यास केला म्हणजे आपलं नावरती आलं पाहिजे रँक आला पाहिजे आपला टेस्ट सिरीज मध्ये पण सर म्हणायचे टेस्ट सिरीज मध्ये आता त्याला मी काय करणार भरपूर जण असे होते की समजा ते कॉपी करणार मार्क घेणार आता होतं ना तिथं कोण नाही करणार करायचे आणि रँक वरती यायचं पण आम्हाला चिडचिड व्हायची सर आम्ही अभ्यास करायचा आणि आमचा रँक नाही यायचा वरती मग हे कसं सरांनी जाऊ द्या केलं पण एक वेळेस मग सरांनी काय केलं कोणालाच काही सांगितलं नाही आम्हाला कोणालाच काही माहिती नाही एक वेळेस सर म्हणजे सरांना ज्याच्यावर डाऊट सरांना सगळंच कळणार आहे गुरु या शेवटी सगळंच कळणार सरांनी सगळ्यांचे जे डाऊटफुल होते त्यांचे पेपर आणले सरांनी क्लासमध्ये पेपर बी आन्सर शीट बी आणि म्हणले तुझे पेपर मध्ये सॉल्व्ह केले क्वेश्चन तेच बोर्डवरती सॉल्व्ह करायचे मग कुठे यायला लागले बोर्डवरती सॉल्व्ह करायला ते सर थँक्यू सर माझं